ही सगळी व्यवस्था ताई तिचे सर्व सहकारी मिलिंद नामके असतील, आवी असतील, सगळेच आता मंगेश बिंदाडे असतील, कुणाचं नाव राहून सर्व तिचे सर्व सहकारी पप्पू शेठ टिळेकर असतील, त्यांच्या मिसेस असतील, महिलांचं संपूर्ण संघट असेल, यांनी अतिशय 2च मिनिट सर्वांनी खाली बसून घ्यावं. फूड पॅकेट वाटू नका 2 मिनिट, 2 मिनिट फूड पॅकेट वाटू नका, 2 मिनिट थांबा. अतिशय चांगला कार्यक्रम आणि आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचा आज योग आला. मित्रो, माता भगिनी, विजय बापू शिवतारे आमदार होण्यासाठी, खासदार होण्यासाठी, फिरवण्यासाठी नाही. 10 वर्ष होता तर तुमच्या आयुष्यात चांगले सुखाचे दिवस आणण्याचा मी प्रयत्न केला. कोणी विचार देखील केला नव्हता की पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकतो. कोणी विचार देखील केला नव्हता की गुंजवणीचं धरण पूर्ण होऊन पाणी येऊ शकतं. कोणी विचार देखील केला नव्हता की पुरंदरला नॅशनल मार्केट तयार होईल. सगळे रस्ते बघा. सासवडला मला ती सत्ता दिली होती, सासवडला मी काही करू शकलो नव्हतो, पण तरीही राज्याचा मंत्री म्हणून 57 कोटी रुपये मी ड्रेनेजच्या लाईनसाठी त्यावेळेस मिळवून दिले होते. आजही कंप्लीट जाऊ द्या, टीका नाही करायची. पण मला एक सांगायचंय, हे सगळे प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पामधून विजय शिवतारेंचे कुटुंबातले कोणी लाभार्थी नसतील. ही सगळी धडपड माता भगिनीनं तुमच्या पुढच्या पिढीसाठी विजय बापूची चालली, माझ्यासाठी नाही. एअरपोर्ट झाला, 1.5 लाख लोकांना नोकऱ्या मिळणार. एअरपोर्ट झाला, आपल्या सगळ्या आजूबाजूच्या जमिनींचे भाव 2-3 हजार रुपये स्क्वेअर फीट हॉटेल होतील. अनेक प्रकारचे उद्योग मिळतील आणि नवीन नवीन संधी आपल्या मुलांना मिळणार. माझी धडपड ही तुमच्या आपल्या सर्वांच्या पुढच्या पिढीसाठी, आणि म्हणून मोठ्या मोठ्याशी पंगा घेतलाय फक्त लोकांसाठी. एकच आज आपल्याला संदेश देऊन जातो इथून, आपल्याला कार्यक्रम संपूर्ण पाहायचा आहे, आनंद घ्यायचा. लोकसभेची निवडणूक समोर आहे की नाही? सुप्रियाताई आणि सुनेत्राताई हा चाललाय ना. अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती. हा काय कोणाचा 7-12 नाहीये की सतत बारामतीतच 50 वर्ष खासदार पाहिजे, पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे. काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं 5-5 वेळा, 10-10 वेळा? काय मिळालंय आम्हाला? आणि म्हणून तुम्हाला आम्हाला आता विचार करून चाललो. याच पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा. तू कसा निवडून येतो तो पाहतो. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आहे. उद्या 2-4 दिवसात जे काही जाहीर होईल तेवढेच मी सांगेन. 6,86,000 मतदान पवारांचं आहे आणि 5,80,000 मतदान पवार विरोधकांचं आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं. 686 मध्ये 2 लाख येतील आणि 580 मध्ये एकटा विजय शिवतारे असेल. ही लढाई आता आरपारची लढायची असा मी निर्णय घेतलाय आणि तुमचे आशीर्वाद असतील. एवढ्या सगळ्या महिला मंडळी, काय मला मतदान माझं कोण आहे तर महिला मंडळी, तरुण सगळेच आहे. तेवढं आपल्याला कोणाची गुलामी नकोय. आता किती वर्ष आम्ही परत मतदान करायचं, तुम्हाला बॉस बोलायचं ते गुलाम आम्ही होणार नाही. याच पालखी तळावर जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे. याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल. विमानतळाचं काय करणार ते सांगा. इथे गुंतवणुकीचं पाण्याचं 1000 कोटी कधी देणार ते सांगा. मार्केट कधी होणार ते सांगा. हे जनतेला इथून या पालखी तळावर विश्वास दाखवा, शब्द द्या, तर आणि तरच. विजय बापूची लढाई माझ्यासाठी नाही, विजय बापूची लढाई लोकांसाठी. आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे. 2 पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे. सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड. आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा. जाऊ द्या यांचा कार्यक्रम. इतिहास घडू द्या. या पुरंदरने इतिहास घडवले, या पुरंदरने मोठे मोठे इतिहास घडवले. निश्चितपणे एक मोठा असा इतिहास पुढचे 100 वर्ष लिहिला जाईल.
असं पवित्र काम तुम्ही आम्ही करू. निश्चितपणे त्या काळामध्ये मी येऊन आपल्याशी संवाद साधणारच आहे. पण तरी आता मनात आज सकाळी स्ट्रॉ बॉल सुरू झाला. कोण खासदार बारामतीचा? मला आनंद वाटतो सांगायला 43% मतदान विजयबापू शिवतारे नंतर, सुप्रिया सुळे नंतर सुनेत्रा पवार. आजचं आहे, सकाळी सुरू केले. कारण निश्चितपणे आपल्याला आपल्या स्वाभिमानासाठी काम करायचं अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो. आणि पुढची संपूर्ण लढाई विजयबापू शिवतारे समर्पित आहे. माझ्या आयुष्यात मी लोकांशिवाय आता दुसरं काहीच करणार नाही. माझं कुटुंब, माझं सगळं काही ते झालेलं आहे. आणि म्हणून तुमच्या कुटुंबाच्या आनंदात कसं 4 दिवस सुखाचे येतील याच्यासाठी सर्व धडपड असेल अशी माझ्या मातेची शपथ घेऊन आपल्या सर्वांना सांगतो. प्रचंड म्हणजे एक ती लक्ष्मी, मी आता ताईने बोललो, सरळ नान, पाटलाची पोर, एवढं मोठं मेनाचं कुंकू, अशिक्षित पण अतिशय हुशार. तिने ठरवलं माझी मुलं शिकली पाहिजे. आणि म्हणून आज डॉक्टर, इंजिनियर सगळं काय फील्डमध्ये उद्योगपती सर्व झालंय. त्याचं कारण ती लक्ष्मीबाई. आणि मला या सगळ्या पुरंदरच्या लक्ष्मीबाई दिसत आहे. तुमच्या हातून तुमचं कुटुंब देखील असंच मोठं हो. आणि मोठमोठी आता ते डोमी मुलगी बघा करनिरीक्षक झाली. आमची एक महिला बेलसरची पहिली IAS ऑफिसर झाली. IAS ऑफिसर आमच्याकडे नव्हता, ती पहिली झाली. त्यामुळे निश्चितपणे एक चांगलं भविष्य आहे. आपण सर्वांनी खेळाचा आनंद घ्यावा. आपल्याशी पुढच्या काळामध्ये संवादासाठी येईलच मी. आणि म्हणून पुरंदरचा स्वाभिमान म्हणून आपण आपलं कर्तव्य बजावावं अशी विनंती करतो. बाकी माझ्यावर सगळं सोडून द्या. तुमच्या सगळ्या पुढच्या 4 पिढ्यांची कामं विजयबापू केल्याशिवाय मरणार नाही एवढा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. पुढच्या वर्षी आता सांगितलं वा दोन चाकी आहे ना, पुढच्या वर्षी बक्षीस 4 व्हीलर. अरे वा वा वा, जोरदार टाळ्या. आणि दरवर्षी कार्यक्रम करणार. 3-4 तास माता भगिनी खूप आनंद घेतात, नाचतात. बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.